We'll open our Bibles to Psalm 39 verse 3. My heart was hot within me while I was thinking, the fire burnt. Then I spoke with my tongue. स्तोत्र संहिता 39:3 मध्ये लिहिलेलं आहे, माझ्यामध्ये माझे हृदय संतप्त झाले, मी ध्यास करीत असता माझ्यामध्ये अग्नी पेटला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो. Praise God. देवाला धन्यवाद. This is the story of David. दाविदाची ही कहाणी आहे. He was not talking about real fire, आता तो खऱ्या आगीविषयी बोलत नव्हता, but the fire of emotions. पण भावनांची एक आग त्याच्या अंतःकरणात पेटली होती. He was very upset deep inside. दावीद आपल्या हृदयामध्ये फार नाराज झाला होता, अपसेट होता. Things were not good for him. आणि गोष्टी त्यासाठी काही चांगल्या होत नव्हत्या. And the more he thought about it, आणि जेवढं जास्त त्याने या गोष्टींचा विचार केला, the more it burnt in him like fire. तेवढं त्याच्या अंतःकरणामध्ये हे आगीसारखं जळत राहिलं. And he couldn't hold it anymore. आणि त्याला ते सहनच होईना आता पुढे. Because pressure upon pressure he was facing. कारण की दबावावर दबाव त्याच्या आयुष्यामध्ये त्याला येत होता. What to do under such a pressure? आणि अशा एवढ्या प्रचंड दबावात किंवा प्रेशर खाली काय करणार? What can man do? काय करणार माणूस जेव्हा प्रचंड प्रेशर आणि दबाव त्याच्यावर आलेला आहे? I will show you one way. मी दाखवतो, एक मार्ग मी तुम्हा लोकांना दाखवतो. Bible says बायबल म्हणतं in 1 Timothy 2:8, 1 तिमोथी 2:8 God is saying, परमेश्वर सांगतो, I want every man everywhere to pray lifting up holy hands. माझी इच्छा आहे की सर्वत्र सर्व माणसांनी हात वर करून, पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. Lift up your hands तर to दोन्ही God. पवित्र हात वर करा देवाला. Lift up your holy hands to God. तुमचे दोन्ही पवित्र हात देवाकडे वर करा. Not in violence, आणि हिंसेनं मारामारी करायला नाही, but in prayer. प्रार्थनेमध्ये दोन्ही हात वर करा. In prayer. प्रार्थनेमध्ये दोन्ही हात वर करा, कुणाला मारायला नाही. And God will answer you. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. God will do what no man can do for एकही you. माणूस तुझ्यासाठी जे करू शकत नाही ते देव तुझ्यासाठी करेल. Use your hands not to hit, हात वापरा, जरूर वापरा, पण मारायला नाही. but to seek help from heaven. हात वापरा स्वर्गाकडून मदत घ्यायला, मदत मिळवायला, मारायला नाही. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 2 verse 19, विलापगीतचा 2:19 pour out your heart like water in the presence of the Lord. तुझं हृदय पाण्यासारखं देवाच्या सहवासात ओतून टाक. So the next time तर पुढच्या वेळेला you feel pressure जेव्हा केव्हा तुला दबाव आल्यासारखा वाटेल or pain किंवा वेदना वाटेल or betrayal, किंवा तुला असं कोणीतरी मला धोका दिला, कोणीतरी माझ्या विरुद्ध दगाबाजी केली असं don't वाटेल, fight, त्याला भांडायला जाऊ नको, don't run, त्यावेळेला पळून जाऊ नको, don't give up. त्याला हार मानू नको. Just lift up holy hands केवळ पवित्र हात वर कर and talk to God. आणि देवाशी बोलायला लाग. Because our God is a prayer answering God. कारण आपला देव प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. Our God lives above the sun. आपला देव सूर्याच्या वर राहणारा देव Our आहे. God is not a creation. आपला देव निर्मिती नाहीये, Our God is a creator. आपला देव निर्माण करता आहे. The one who created the sun, moon and the ज्या stars. देवाने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, Let him fight for you. त्या देवाला तुझ्यासाठी लढू दे. Fight with folded hands. तर हात जोडून तुम्ही प्रार्थनेचं युद्ध करा. Fight on your knees. तुमच्या गुडघ्यांवरती जाऊन प्रार्थना करून युद्ध करा. And God will answer you. देव तुम्हाला उत्तर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. You need to learn to release emotions through prayer. तुम्ही भावना प्रार्थनेद्वारे मोकळ्या करायला शिकलं पाहिजे की आज माझ्या सगळ्या भावना मी प्रार्थनेत मोकळ्या केला, देवाला सांगितलं. Prayer is not weakness. प्रार्थना अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. Prayer is healing. प्रार्थना आरोग्य आहे. Prayer is blessing. प्रार्थना आशीर्वाद आहे. Prayer is faith. प्रार्थना विश्वास आहे. Prayer is trusting in God. प्रार्थना म्हणजे देवावर भरोसा आहे. Prayer is depending on God who can do the impossible. आणि प्रार्थना म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या देवावरती विश्वास ठेवून अवलंबून राहणं आहे. Look at David. दाविदाकडे पहा. David went through huge pressures in his life. दावीद सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या दबावातनं गेला. He didn't fight. त्याने भांडण नाही केलं. He didn't take revenge. त्याने सूड नाही घेतला. He didn't hurt others. त्याने इतरांना कुणाला इजा होईल असं काही नाही केलं. But he chose to speak to God. पण त्याने असं निवडलं की मी देवाशी बोलणार आहे आणि हे सगळं माझं भरून आलेलं मी देवाला सांगणार आहे. He said in Psalm 18 verse 6, स्तोत्र संहिता 18:6 मध्ये दावीद म्हणाला, in my trouble I called out to the Lord. माझ्या त्रासांमध्ये माहितीये मी देवाचा धावा केला I cried to my God for help. आणि मदतीसाठी मी देवासमोर रडून त्याला मदत मागितली. And from his temple he heard my voice. आणि देवाने त्याच्या मंदिरातून माझा आवाज ऐकला. My cry reached to his ears. माझं रडणं त्याच्या कानापर्यंत पोहोचलं. David didn't hold it in. दाविदाने सगळं आत नाही ठेवलं. He cried out. तो रडला
and God heard him. ओरडला आणि देवाने त्याचं ऐकलं. God brought David out of all pressure. आणि देवाने दाविदाला सगळ्या प्रेशर मधनं दबावातनं बाहेर काढलं. No enemy could destroy David. एक शत्रू दाविदाचा नाश करू शकला नाही. No situation broke him. एक परिस्थिती त्याला तोडू शकली नाही. David became king over Israel. आणि दावीद इस्रायलचा राजा झाला. He ruled in peace. दाविदाने शांतीचं राज्य केलं He इस्रायल. died a full blessed man with honor. आणि अगदी संपूर्ण आशीर्वादित मानास्पद मरण मेला शेवटी तो. Why? का? Because he didn't carry pressure alone. कारण त्याने एकट्याने तो सगळा दबाव आणि प्रेशर स्वतःवर घेतलं नाही. He gave it all to God. सगळं देवाला देऊन टाकलं. जसं आलं तसं देवाला दिलं. Maybe you are also under pressure. कदाचित तुम्ही लोक सुद्धा काही प्रेशर मध्ये दबावात असाल. People are hurting you. लोक तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल असं काहीतरी करत असतील. Life feels heavy for you. आणि आयुष्य आता तुला जड झालं असेल. There is only one way to come out. एकच मार्ग आहे यातनं बाहेर पडायचा. Look to God. देवाकडे बघा. Are you tired? दमला का तुम्ही? Are you stressed? थकलाय का? Are you angry? काही दडपण आहे, तणाव आहे, राग आलाय? Don't take it out on others. आता दुसऱ्यांवरती तो सगळा राग काढू नका. Don't hold it in you until you break. आणि स्वतः तुटेपर्यंत सुद्धा ते सगळं स्वतः ठेवू नका. Do what David did. दाविदाने जे केलं ते करा. Speak to God. देवाशी बोला. Pour it out. सगळं ओतून टाका. Trust God. देवावर विश्वास ठेवा. He will carry your pain. देव तुमच्या वेदना वाहील. He will fight your battles. आणि देव तुमची युद्ध लढेल. He will bring you out of your mess. देव तुम्हाला तुमच्या बरबादीतनं बाहेर काढेल. Just like he did for David. बस अगदी बरोबर दाविदाच्या जीवनात देवाने केलं तसं तुझ्याही जीवनात होईल. God didn't fail David. परमेश्वराने दाविदाला अपयश दिलं नाही. And he won't fail you too. तसं देव तुम्हालाही अपयश देणार नाही. Pressure didn't crush David. दबावामुळे दावीद चुरडला नाही गेला. But David crushed the pressure by God's strength. पण दाविदाने त्या सगळ्या दबावाला देवाच्या शक्तीनं चुरडलं. We are living in a broken world. आपण तुटलेल्या जगात जगतोय माहितीये? We are living in a cursed world. आपण शापित जगात जगत आहोत. This world has nothing good to offer you. या जगामध्ये आपल्याला देण्यासारखं चांगलं काही नाहीये. Why people are fighting today? का लोक आज एवढी मरेपर्यंत भांडतात? For a morsel of bread they have to fight. एका भाकरीच्या घासासाठी एवढं त्यांना भांडावं लागतं. For one job they have to fight. एका नोकरीसाठी एवढी भांडाभांड करायची. People have killed one another for 200 rupees. 200 रुपयासाठी लोकांनी एकमेकांचा खून केलाय माहितीये? Life has become cheap. आयुष्य एवढं स्वस्त झालंय. जीवनाला किंमत राहिली नाही राजा. Only God values your life. फक्त देवालाच तुझ्या जीवनाची किंमत आहे. And for this reason, याच कारणास्तव Jesus came. येशू आले. Why? का? To remove you from your pressure. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रेशर मधून दबावातून बाहेर काढायला. Jesus took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Your sins and my sins. तुझं पाप माझं पाप येशूने घेतलंय. Not just Christians, but the whole world. फक्त ख्रिश्चन लोकांचं नाही, अख्ख्या जगाचं संपूर्ण मानव जातीचं पाप येशूंनी नेलंय. He took the full weight of our sins. म्हणजे आपल्या पापाचं संपूर्ण वेतन येशूंनी घेतलं. Every pressure, every pain, every sorrow, every sickness. सगळा दबाव, सगळं प्रेशर, प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार. And nailed it to the cross. आणि सगळं येशूंनी वधस्तंभी खेळलं. We can give him our worries. आपण आपल्या काळज्या येशूंना देऊ शकतो. We don't have to carry it. आपण त्या सगळ्या घेऊन फिरायची गरज नाही. He is ready to take it upon himself. येशू सगळं स्वतःवर घ्यायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What more do you want? अजून काय पाहिजे तुला? You have a Godfather over your head. तुझ्या डोक्यावर एक गॉड फादर आहे, देव बाप आहे. The moment you give your heart to God, ज्या क्षणाला तुम्ही आपलं हृदय देवाला द्याल, pressure will be lifted up. प्रेशर जाईल बेटा, प्रेशर जाईल. You will feel so light. आणि तुला अगदी हलकं हलकं वाटायला लागेल. The joy I am carrying all these 30 plus years, you will have the same joy. आज गेली 30 आणि अधिक वर्ष जो आनंद घेऊन मी फिरत आहे, तोच आनंद तुमच्याही जीवनात मग येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Reach for him every day. रोज येशूंकडे या. He is closer than you think. कारण येशू तुम्ही विचारही करत नसाल एवढे तुमच्या जवळ आहेत. Even when you cannot shout, अगदी जरी तुम्हाला ओरडता जरी नाही आलं ना, reach out in faith. तरी विश्वासाने येशूंकडे या. One touch of faith can change 12 years of pain. विश्वासाचा एक स्पर्श 12 वर्षाच्या वेदना काढून टाकू शकतात. Many things happen if you touch Jesus. अनेक गोष्टी होतात जर आपण विश्वासाने येशूंना स्पर्श केला तर. You may be unnamed in the crowd tonight, आणि आज लोकांच्या गर्दीमध्ये तुझंही नाव कोणाला माहित नसेल, but Jesus calls you. पण येशू तुला नावाने हाक मारतात. My daughter, माझ्या मुली, my son. माझ्या मुला असं म्हणतात. Shame may silence you, लज्जा अपमान कदाचित तुला अगदी शांत करून टाकत असेल, but faith can speak louder. पण विश्वास जोरात बोलेल. When the world pushes you out, ज्या जग तुला ढकलून लावेल, Jesus pulls you closer. येशू तुला जवळ घेतील. No pressure is greater than Jesus' power. कुठलंही प्रेशर येशूंच्या सामर्थ्यापेक्षा मोठं नाही.
The crowd only saw a sick woman. लोकांच्या गर्दीनं फक्त आजारी बाई पाहिली. Jesus saw a child of God. येशूंनी देवाचं लेकरू तिच्यात पाहिलं की हे देवाचं लेकरू आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.